हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. मी दीपा. दीपा अन्वेष चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज बऱ्याच दिवसातून व्हिडिओ आलेला आहे आणि काय माझ्यासोबत हे नेहमीच ठरते आणि नेहमीच होत आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच, कारण की माझ्याबरोबर तर हे नेहमीच ठरलेलं आहे. आणि इथं मी आता ब्लाऊज काल कट करून ठेवलेला होता, तर तो मी आज शिवण्यासाठी घेतलेला आहे. तर बऱ्यापैकी सर्व भाग माझे जोडूनही झालेले आहेत, फक्त अटॅच करायचे आहेत आता. तर अर्ध्या तासाचंच काम आहे. पटकन असा ब्लाऊज माझा होऊनही जाईल आता अर्ध्या तासामध्ये. तर हा प्रिन्स कट ब्लाऊज आहे आणि पफ बाही कटिंग केलेली आहे. आणि पाठीमागच्या मंथमध्ये तर असंच कामाचा लोड होता, त्यासाठी व्हिडिओ काय आपले येतच नव्हते, कारण ब्लाऊजची शिलाई पण होती आणि बाकीची अन्य कामं होती, त्यासाठी तुमच्याबरोबर काही शेअर करण्यासाठी वेळच भेटलेला नाही. तर चला म्हणलं आज असंच तुमच्याबरोबर शेअर करावं. तर अनुष्काची एक्झाम ही चालू होती. आता एक लास्टचाच पेपर राहिलेला आहे. बऱ्यापैकी तिची एक्झाम ही आता होऊन जाईल. आणि आता इथं मी ब्लाऊज शिवण्यासाठी धागा वगैरे भरत आहे बॉबिनमध्ये, कारण की एकदा धागा भरून घेतला म्हणजे आपला फायनल शेवट ब्लाऊज होईपर्यंत आपल्याला काही अडचणी वगैरे येत नाहीत किंवा धागा संपला वगैरे काही होत नाही. त्यासाठी अगोदरच मी धागा वगैरे भरून घेते आणि त्यानंतर एकदाच शिवायला सुरुवात केली म्हणजे अर्ध्या तासामध्ये आपला ब्लाऊज शिवून होतो. आणि प्रिन्स कट ब्लाऊजला जास्त वेळही लागत नाही. आता जे कोणी शिवत असते आणि त्यांना माहिती असेल की प्रिन्स कट ब्लाऊजसाठी खूप थोडा वेळ लागतो, पण प्रिन्स कट ब्लाऊजच खूप ट्रेंडिंग आहे आता आणि खूप शिलाई आहे प्रिन्स कट ब्लाऊजलाच. आणि शिवण्यासाठी खूप इझीही आहे आणि वेळही कमी लागतो आणि एकदम लुकही छान वाटतो प्रिन्स कटचा. तर इथं मला प्रिन्स कटच ब्लाऊज शिवायचा आहे आणि पूर्ण ब्लाऊज झाल्यानंतरही मी तुम्हाला दाखवेल कसा शिवलेला आहे तो. आणि इथे मी तुम्हाला दाखवलेला आहे पफ बाही कट केलेली आहे मी. आता पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला समजेल कशी आहे ती. पफ बाहीचं कटिंग असं असतं, काहीसं वेगळं असतं. 2.5 इंच बाहीपेक्षा जास्त माप असतं. आणि हे पहा नेहमीचं काय ठरलेलं आहे, तर मी बॉबिन वगैरे भरून घेतलेली आहे आणि इथं लाईटच गेलेली आहे. आता सुरुवात करणारच होते शिवायला, तोपर्यंत लाईट गेली. तर चला तुम्हाला दाखवते किचनमध्ये मी आज काय केलेलं आहे. तर आज मी घरीच केक बनवलेला आहे आणि हा व्हॅनिला प्रीमिक्सपासून केक बनवलेला आहे आणि खूप छान सुगंध सुटला होता. परंतु घरात तर असा सर्व पसारा पडला होता, कारण की केक बनवायचं म्हणलं की राडा हा असाच होतो घरामध्ये. आणि मी केक बेक ह्या पातेल्यामध्ये केलेला आहे. अर्धा तास लहान वेट म्हणजे लहान गॅसवरती किंवा लहान हीटवरती आपण बेक करायचा आहे, जेणेकरून आपला केक काळपट वगैरे होत नाही आणि करपट वासही येत नाही, छान बेक होतो. तर इथे मी शिगडीवरतीच बनवलेला आहे आणि इथे मी तुम्हाला दाखवत आहे बटर पेपर काढून. परंतु केक खूपच अजून गरम आहे, त्यामुळे केक काढायला पेपर काढताना केक ही कट होत आहे. त्यासाठी मी बटर पेपर काही काढलेला नाही, कारण की थोड्या वेळ जरा थंड होऊन दिला ना की थोड्या वेळाने मी काढणार आहे. त्यासाठी त्यावरती कॉटनचा एक कपडा झाकून ठेवलेला आहे आणि थंड झाल्यानंतर बटर पेपर काढायचा आहे. तर इथं मी काल आईस्क्रीमही बनवलेला आहे आणि तेही सेट होण्यासाठी ठेवलेला आहे. तर 1 लिटर दुधापासून पूर्ण असा डब्बा भरलेला आहे हा आईस्क्रीमचा आणि खूप आईस्क्रीम जास्त क्वांटिटीमध्ये होते घरी बनवल्यानंतर 1 लिटर दुधामध्ये. आणि आता सध्या तर मी घरीच बनवत आहे. तुम्हाला जरी रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी तुमच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन कसं बनवलेलं आहे. आणि खूप छान आईस्क्रीम ही झालेला आहे, खायला पण एकदम टेस्टी आहे. व्हॅनिला फ्लेवरमध्ये बनवलेला आहे. इथं मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. आणि विकतच्या प्रॉडक्टपेक्षा घरचे बनवलेले प्रॉडक्ट खूप चांगले आणि खायलाही चांगले आणि बनवायलाही सोपे आणि खूप स्वस्तही. तर असा काही आजचा व्हिडिओ होता. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि ज्यांनी व्हिडिओ पूर्ण बघितला त्यांचे मनापासून धन्यवाद.